अथ श्री साई सच्चरित अध्याय 25। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। साई महाराज कृपा सागर, साक्षात ईश्वरी अवतार, पूर्ण ब्रह्म महान योगेश्वर, साष्टांग नमस्कार तयासी। जय जयाजी संत ललामा, मंगलधामा आत्मा राम, साई समर्था भक्त विश्राम, पूर्ण कामा तुझ नमो। पूर्वाध्यायी निरूपण, थट्टा विनोद परिशीलन, परिहासाई भक्त भावन, भक्तरंजन नित्य करी। साई परम दयामूर्ती, एक पाहिजे अनन्य भक्ती, भक्त श्रद्धाळू आणि भावार्थी, इच्छितार्थी या न्यून। सद्गुरु तोची माझी मूर्ती, कृष्ण बोले उद्धवा प्रती, ऐसा सद्गुरु भजावा प्रीती, अनन्य भक्ती या नाव। अंतरी उदेला मनोरथ, ल्याहावे श्री साई चरित, लीला श्रवणार्ह अत्यद्भुत, लिहवुनी निश्चित मज केले। नसताधिकार ज्ञान व्युत्पत्ती, मज पामरा स्फुरविली स्फूर्ती, ग्रंथ लिहिविला माझिये हाती, द्यावया जागृती निज भक्ता। दप्तर ठेवी ऐसी अनुज्ञा, जेव्हा जाहली मज सम अज्ञा, तेव्हाच माझी अल्प प्रज्ञा, धैर्य विज्ञान संपन्न, तेव्हाच मज आला धीर, की हा साई गुणगंभीर। ठेवून घेणार आपुले दप्तर, निज भक्तोद्धारा कारणी। ना तरी हा वाग्विलास, होते काय मज हे साहस, संत चरण प्रसाद पायस, चरित सुधारस हा ऐसा। ही श्री साई चरित रूपा, भक्तार्थ साई कथामृता प्रपा, यथेच्छ सेवा साई कृपा, भवदवतापा निवारा। चरित नवे हा सोमकांत, साई कथा चंद्रामृत स्रवत, भक्त चकोर तृषाकुलित, होवोत तृप्त मनसोक्त। आता प्रेमळ श्रोते जन, संकोच रहित एकाग्रमन, परिसोतया कलिमल दहन, कथा पावन साईंच्या। जडली एकदा अनन्य निष्ठा, की त्या भक्ताच्या सकळ अनिष्टा, वारुनी अर्पितो तया अभिष्टा, तयाचे कष्टा निवारी। ये अर्थीची एक वार्ता, दावील साईंची भक्त वत्सलता, श्रोती परिसताती सादरता, आनंद चित्ता होईल। तरी लावूनिया जीव, कथा ऐकाही अभिनव, पटेल मनास अनुभव, कैसी दयार्णव गुरुमाय।
कथा जरीही बहुतोकडी, अर्थावबोधे अति चोखडी. अवधान दीजे एक घडी, सरतील साकडी बाजूला. अहमदनगरचे सुखवस्त, कासार एक धनवंत. दामू अण्णा नामे भक्त, पदीजे अनुरक्त साईंच्या. तया परमभक्ताची कथा, आनंद होईल श्रवण करिता. भक्त रक्षण तत्परता, दिसेल प्रत्यक्षता साईंची. रामनवमी वार्षिकोत्सवी, मोठी दोन निशाणे नवी. निगती मिरवीत शिर्डी गावी, आहेत ठावी तत्रस्था. त्यातील एक निमोणकरांचे, दुसरे या दामू अण्णांचे. नेम हे त्यांचे कैक वर्षांचे, भक्ती प्रेमाचे अव्याहत. दोन स्त्रिया दामू अण्णास, पुत्र संतती नवती त्यास. लाधुनी साईंच्या आशीर्वादास, पुत्ररत्नास पावले. केला निशाणाचा नवस, रामनवमीच्या उत्सवास. आरंभ झाला मिरवणुकीस, निशाण वर्षास तेथून. कोंड्या सुताराच्या घरी, होते मिरवणुकीची तयारी. तेथून मग वाद्यांचे गजरी, निशाण मिरवीत नेतात. मशिदीची या दोन्ही टोका, बांधिती तै दीर्घ पताका. समारंभेसी महोत्सवनिका, करीती विलोका प्रतिवर्षी. तसेच तेथे जे फकीर येती, तयास यथेष्ट जेऊ घालती. रामनवमी ऐसी ये रीती, प्रतिपाळिती हे शेट. त्या या दामू अण्णांची कथा, श्रवणार्थिया निवेदितो आता. श्रवण करिता सावधानता, साई समर्थता प्रकटेल. मुंबा नगरीचा तयांचा स्नेही, मुंबईहून पत्र लिही. 2 लाख निव्वळ नफा होई, ऐसी किफाईत करू की. तुम्हा आम्हा भागी देत, कमाऊ प्रत्येकी लाख लाख. उत्तर धाडा करा चलाख, धंदाही चोख निर्भय की. खरेदू कापूस ये वक्ती, भाव चढेल हातो हाती. सौदान साधिती वेळेवरती, मग ते पस्तावती मागाहून. दवडून द्यावी ऐसी वेळ, उडाली अण्णांचे मनाची खळबळ. भरवसा त्या स्नेहावरी सबळ, विचार निश्चळ सुचेना. धंदा करावा वान करावा, विचार पडला अण्णांचे जीवा. काय होईल कैसे देवा, गोवा पडला मनाला. दामू अण्णाही गुरुपुत्र, बाबास लिहिते झाले पत्र. आम्हान बुद्धी स्वतंत्र, आपणची छत्र आम्हाते. व्यापार हा तो सकृत दर्शनी, करावायसे येते मनी. परी होईल लाभ की हानी, कृपा करोनी सांगाजी. पत्र लिहिले माधवरावा, की हे बाबास वाचून दावा. आज्ञा होईल तैसे कळवा, उद्यम बरवा वाटतो. दुसरे दिवशी तिसरे प्रहरी, पत्र पडले माधवराव करी.
तेणे नेऊनी मशिदी भीतरी चरणावरी घातले. काय श्यामा काय घाई, कागुद कसला लावितो पायी. बाबा तो नगरचा दामुशेट काही, विचारू पाही आपणा ते. का बरे तो काय लिहितो, काय कसले बेत करतो. वाटे आभाळा हात लावितो, देव देतो ते नको. वाच वाच पत्र त्याचे, श्यामा म्हणे जे वदता वाचे. तेच अर्थाचे पत्र साचे, दामू अण्णांचे अक्षरशः. देवा आपण बसता निश्चळ, उडविता भक्तांची खळबळ. मग होता मनाची तळमळ, पायाजवळ आणिता. कोणास स्वये ओढून आणिता, कोणालागी पत्रे लिहविता. अंतस्थ आशय आधीच सांगता, मग वाचविता किमर्थ. अरे श्यामा वाच वाच, माझे काय मानितो साच. मी तव आपुला आहे असाच, बोले उगाच माने ते. मग माधवराव पत्र वाचिती, बाबा लक्ष लावून ऐकती. कळकळून मग बाबा वदती, चळली मती शेटीची. सांग की तयास प्रत्युत्तरी, काय उणे तुझ असता घरी. पुरे आपुली अर्धी भाकरी, लाखाचे भरी पडू नको. प्रत्युत्तराची क्षणक्षणा, वाटची पाहत दामू अण्णा. उत्तर येताची तत्क्षणा, दामू अण्णा वाचिती. ऐकून त्या प्रत्युत्तराला, दामू शेटीचा विरस झाला. मनोरथाचा दुर्गची ढासळला, वृक्ष उन्मळला आशेचा. आता 1 लाख कमावू, अर्धा लाख व्याजी लावू. तात्काळ लाखे सावकार हो, आनंदे राहू नगरात. मनोराज्य होते जे केले, जागचे जागीच ते विरघळले. दामू अण्णा अत्यंत हिरमुसले, हे काय केले बाबांनी. पत्र लिहिले येथेच फसले, आपुले आपण अनहित केले. देखत देखत वाढिलेले, ताटला थाडिले आपणची. असो त्या पत्रात दामू अण्णा ते, ऐसेही ध्वनित केले होते. काना डोळ्यांचे अंतर असते, यावे की येथे समक्ष. ऐसे माधवरावांचे सूचित, समक्ष जावे वाटले उचित. न जाणो असेल त्यातही हित, कदाचित अनुमत देतील. ऐसा विचार करूनी मनी, अण्णाले शिर्डी लागूनी. बैसले बाबांचे सन्निधानी, लोटांगणी येऊन. हळूहळू पाय दाबिती, विचारावया नाही धृती. अंतर्यामी उठली वृत्ती, बाबांची पाती ठेवावी. मनात म्हणती साईनाथा, कराल जरी या व्यापारा साह्यता. नफ्याचा काही भाग मी अर्पिता, पायावरता होईन. मस्तकी धरिले साई चरण, दामू अण्णा बैसले क्षण. संकल्प विकल्प मनाचे लक्षण, व्यापार आतून चालले. भक्ती करावे मनोरथ, तेन जाणती खरा स्वार्थ. गुरु एक जाणे शिष्याचे हित, भावी भूत वर्तमान. निज मनीचे मनोगत, कोणी कितीही ठेवो गुप्त.
साई समर्थ सर्वगत अंतर्वृत्त जाणितो। जेव्हा कोणी मनीचे हृदगत साई चरणी प्रेमे निवेदित, पूर्ण विश्वासे अनुज्ञा प्रार्थित, दावित सत्पथ साई त्या। हे तो तयांचे निजव्रत जाणती हे भक्त समस्त, जो जो अनन्य शरणागत आपदा वारीत तयांच्या। गुरुची सत्य माता पिता अनेका जन्मींचा पाता त्राता, तोची हरिहर आणि विधाता करता करविता तो एक। बाळ मागता गोड धडू माता पाजी बोळकडू, बाळ तडफडू वारडू प्रेम निवाडू हायसा। बाळाचा तो कडूपणा योग्य काळे चढणार गुणा, बाळ काय जाणे त्या लक्षणा मातेच्या खुणा मातेस। अण्णा जरी ठेविती पाती बाबा काय तेणे भुलती, लाभे वीण तयांची प्रीती निज भक्त ही ती तत्पर। धन कनक जया माती किम पदार्थ तया ते पाती, केवळ दीन जनोद्धरणार्थी जगी अवतरती हे संत। यम नियम शम दम संपन्न माया मात्सर्य दोष विहीन, केवळ परानुग्रह प्रयोजन जयाचे जीवन तो संत। दामू अण्णांची ही पाती मनीचे मनी गुप्त होती, बाबा प्रकट उत्तर देती सादर वृत्ती परिसावे। जीव मात्राचे मनोगत बाबास सकळ अवगत, वर्तमान भविष्य भूत जैसा करतलग आमलक। निज भक्ताची भावी स्थिती समस्त ठावी बाबां प्रती, कैसे वेळेवर सावध करीती ती स्पष्टोक्ती परिसावी। आपण नाही रे बापू किसमे बाबा देती सूचना प्रेमे, व्यापार बरवा साई सनगमे अण्णा शरमे मनात। ऐकून हे बाबांचे वचन दामू अण्णास पटली खूण, दिधला मनाचा संकल्प सोडून बैसले अधोवदन उगा। पुनश्च मनी उठला विचार करू काय दुसरा व्यापार, तांदूळ गहू भुसार परिसा प्रत्युत्तर बाबांचे। 5 शेर तू घेसील 7 शेर ओपिसील, परिसूनी हे बाबांचे बोल अंतरी खजील अण्णातै। ऐसे कोठे काहीही न घडे जे साईंच्या दृष्टीस न पडे, खाली वरती जिकडे तिकडे सर्वत्र उघडे तयास। येरीकडे त्यांचा स्नेही विचार गहनी पडला पाही, काय करावे सुचेना काही उत्तरही नाही अण्णांचे। तो ते शेट पत्र लिहित वृत्तांत घडलेला कळवीत, वाचून स्नेही विस्मित होत म्हणती कर्मगत विचित्र। काय सौदा चालून आला स्वयेच काना विचार केला, किमर्थ फकीराचे नादी लागला व्यर्थ मुकला लाभाला। देव देतो कर्म नेते होणाऱ्या सारखी बुद्धी होते, ऐसा चोखा धंदा जेथे फकीर तेथे का व्हावा। व्यवहारावर देऊनी पाणी दारोदार वेड्यावाणी, पोट भरिती तुकडे मागूनी ते काय सांगूनी सांगती। असो नाही तयाचे दैवी तेणेच ऐसी त्या बुद्धी भावी,
दुसरी कोणी पाती पहावी, यद्भावी न तद्भावी ते. झाले अण्णा स्वस्थ बैसले, होते जयांचे कर्म ओढवले. तेच त्या स्नेहाचे पातीदार झाले, आले तपेले गळ्यात. करावया गेले सट्टा, परितयांचा दिवस उलटा. ठोकर लागली झाला तोटा, कैसा सोटा फकीराचा. काय माझा दामू अण्णा, नशिबाचा मोठा शहाणा. खरा त्याचा साईदाणा, भक्त करुणा केवढी. स्नेही म्हणून माझे फंदी, पडता नागवता स्वच्छंदी. तरला बिचारा फकीराचे नादी, काय दृढबुद्धी तयाची. थट्टा त्याचे वेडेपणाची, घमंड माझे शहाणपणाची. व्यर्थ व्यर्थ जहाली साची, अनुभव हाची लाधलो. उगीच त्या फकीराची निंदा, न करिता लागतो त्याचे नादा. मजलाही तो वेळेवर जागा, करितान दगा होता. आता आणिक एक वार्ता, सांगून यावरू अण्णांच्या ग्रंथा. आनंद होईल श्रोतिया चित्ता, वाटले आश्चर्यता बाबांची. पहा एकदा ऐसे वर्तले, गोव्याहुनी पार्सल आले. आंबे नामांकित कोणी धाडिले, मामलेदार राळे या नावे. माधवरावांच्या नावावर, बाबांच्या पायी व्हावे सादर. म्हणून कोपर गावी स्वीकार, होऊनी शिर्डीवर ते आले. मशिदीत बाबांसमोर, उघडता आंबे निघाले सुंदर. होते एकंदर 3 शेवर, फळे ती मधुर घमघमीत. बाबांनी ती अवघी पाहिली, माधवरावांपाशी दिधली. तयांनी 4 कोळंब्यात टाकिली, उरली ती नेली बरोबर. फळे पडता कोळंब्यात, बाबा मुखे काय उद्गारत. फळे ते दामू अण्णा प्रित्यर्थ, असू दे तेथ पडलेली. यावर जाता 2 तास, आले पूजा करावयास. दामू अण्णा मशिदीस, पुष्प संभारास घेऊनी. तयान पूर्ववृत्त ते कळले, बाबा मोठ्याने बोलू लागले. आंबे दाम्याचे न ते आपुले, खावया टपले लोक जरी. ज्याचे आंबे त्यानीच घ्यावे, किमर्थ आपणा कोणाचे व्हावे. ज्याचे असतील त्यानीच खावे, मरुनी जावे खावोनी. प्रसादची हा ऐसिया भावे, अण्णा स्वीकारिती स्वभावे. विपरीतार्था लागी न भ्यावे, पूर्ण हे ठावे अण्णास. पूजा सारोनी अण्णा गेले, पुनश्च येऊनी पुसू लागले. मोठी सखी धाकटीस ही फळे, अर्पून कळे कोणास. बाबा वदती धाकटीला, दे 8 मुले होतील तिजला. 4 मुलगे 4 मुलीला, ही आम्रलीला प्रसवेल. पोटी नाही पुत्र संतान, म्हणून करावे बहु प्रयत्न. साधू संतांचे करावे भजन, कृपाशीर्वचन मिळवावे. यदर्थ साधू संतांचा नाद, मिळवावया ग्रहप्रसाद. ज्योतिर्विद्येचा लागला छंद, जाहले ज्योतिर्विद स्वयमेव. नशिबी नाही संतान, हेच ज्योतिर्विद्येचे निदान. अण्णा होते पूर्ण जाणून, निराश होऊन बसलेले. तथापि हे आश्वासन,
साई संत मुखीचे वचन, पुनश्च आशा झाली उत्पन्न, समर्थ प्रसन्न होताची. असो पुढे कालांतरे, सफल झाली बाबांची अक्षरे. संत प्रसादामरांकुरे, संतती फलभरे प्रसवली. जैसे बोलले तैसेच घडले, आपुले ज्योतिष निष्फल झाले. साईंचे बोल अमोघ ठरले, जाहली मुले वचनोक्त. असो ही तो बाबांची वैखरी, बाबा असता देहधारी. परी पुढेही देह त्यागानंतरी, स्वये निर्धारी निज महिमा. झालो जरी गत प्राण, वाक्य माझे माना प्रमाण. माझी हाडे तुर्वती मधून, देतील आश्वासन तुम्हास. मी काय पण माझी तुर्बत, राहील तुम्हा सवे बोलत. ज्योतिष अनन्य शरणागत, राहील डोलत तया सवे. डोळ्या आड होई नाही चिंता, करू नका तुम्ही मज करिता. माझी हाडे ऐकाल बोलता, हित गुज करिता तुम्हा सवे. मात्र माझे करा स्मरण, विश्वासयुक्त अंतःकरण. ठेवा करा निष्काम भजन, कृत कल्याण पावाल. हे भक्त काम कल्पतरो, समर्थ साई श्री सद्गुरो. हे माड तुझिया चरणान अंतरो, भाकी परोपरी हे करुणा. धाव पावगा गुरुवरा, भक्त जन करुणा करा. उसंत नाही या संसारा, येर झारा पुरे आता. आम्हा स्वभाव प्रवृत्ती परा, बाह्य विषयालोचन तत्परा. विषय भोगा पासाव आवरा, वृत्तीसी करा अंतर्मुख. लाटे सरसे सैरा वाहत, चाललो आम्ही भवसागरात. देऊनिया प्रसंगी हात, भवनिर्मुक्त करा की. इंद्रिये वाहती सैरा वैरा, प्रवृत्त होती दुराचारा. बांधा उच्छृंखल नदीस बंधारा, फिरवा माघारा इंद्रिय गण. इंद्रियेन जो अंतर्मुख, आत्मान कदा होई सन्मुख. त्यावीण कैचे आत्यंतिक सुख, जन्म निरर्थक होईल. कलत्र पुत्र मित्र पंक्ती, कोणीही कामा येती नंती. तुची एक अखेरचा साथी, सुख निर्मुक्ती दायक तू. उकलूनी कर्मा कर्मांचे जाळे, करी एक वेळ दुःखा वेगळे. उद्धरी हे दीन दुबळे, कृपाबळे महाराजा. वादावादी इतर अवकळा, कृपाबळे समूळ निर्दळा. रसनेस लागो नामाचा चाळा, सुनिर्मळा साई राया. ऐसे देई प्रेम मना, घालवी संकल्प विकल्पांना. विसरवी देह गेह भाना, माझा मीपणा ही दवडी. घडो तुझे नामस्मरण, व्हावीन इतर आठवण. यावे मनासी निश्चलपण, चंचलपण नातळो. त्वा आम्हा धरिता पोटाशी, मावळेल अज्ञान तमनिशी. सुखे नांदू तुझिया प्रकाशी, उणे आम्हासी कायसे. तुवा हे जे आम्हा प्रत, पाजिले निज चरितामृत. थापटो निजे केले जागृत, हे काय सुकृत सामान्य. पुढील अध्याय याहूनी गोड, पुरेल श्रवणार्थियांचे कोड. वाढेल साई चरणी आवड, श्रद्धा ही सुदृढ होईल. आले एक भक्त दर्शना, सोडून या निज गुरुचरणा.
करिता साई पदाभिवंदना निज गुरुस्थाना दृढ केले तैसेच एक दुसरे गृहस्थ श्रीमंत परी विपदग्रस्त आले पुत्र कलत्र सहित दर्शनार्थ साईंच्या कैसा तयांचा पुरविला हेत कैसा पुत्र अपस्मार व्यथित केला दर्शने व्याधी निर्मुक्त पूर्व दृष्टांत स्मरवुनी म्हणोनी हे माड साईस शरण करी श्रोतया आदरे विनवण होऊनी साई कथा प्रवण कराजी श्रवण सार्थक्य स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते भक्ताभीष्ट संपादनं नाम पंचविंशतितमोऽध्यायः संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु।